नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण बघा जे की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी संभाव्य प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्ही थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे बघा मित्रांनो, या आपल्या आजच्या भागामध्ये जे की बघा मराठी व्याकरण, त्यासोबत बघा मित्रांनो मराठी व्याकरणासोबत परिसर अभ्यास, ओके, परिसर अभ्यास मित्रांनो प्लस यामध्ये बघा तुम्हाला 2025 वर्षातले संपूर्ण चालू घडामोडी, विज्ञान यासोबत बघा मित्रांनो बालमानसशास्त्र देखील मित्रांनो या ठिकाणी बघा आपण हे संपूर्ण या बघा आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। म्हणून बघा आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत बघा अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल, पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलला भेट दिली असेल, पहिलं तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। ओके मित्रांनो बघा, नुसतं बघू नका, बघण्यासोबत वही पेन घ्या। हे संपूर्ण प्रश्नसंच लिहून घेऊन बघा जवळपास आपल्याकडे 17 ते 18 दिवसाचा कालावधी आणखीनही आहे। म्हणजे बघा मित्रांनो या 17-18 दिवसामध्ये तुम्ही हे संपूर्ण प्रश्नसंच जर पाठांतर केलं तर बघा 100% मित्रांनो तुमचा रिझल्ट या ठिकाणी येणार आहे। मी अशी या ठिकाणी बघा हमी भरून देतो। ओके, प्रश्न पहिला, च या वर्गातील च छ ज झ या वर्णाचा उच्चार डॅश डॅश असा दुहेरी होतो। तर च या वर्गातील च छ ज झ या वर्णाचा उच्चार कसा होतो? तर तालव्य आणि दंत तालव्य मित्रांनो असा दुहेरी होतो। ओके, पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला? तर मित्रांनो बघा, मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळून आला? तर जे की बघा क्रमांक ब श्रवण बेळगोळ। ओके, आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। पुढे विसर्ग संधी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। तर विसर्ग संधी मन प्लस राज्य मित्रांनो बघा याची विसर्ग संधी कशी होते? तर मनोराज्य होते। ओके, मनोराज्य मित्रांनो बघा या प्रकारची होते, जे की बघा क्रमांक 3 जे की आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। ओके, विसर्ग संधी म्हणलं आणि म आणि समजा मन आलं आणि या नच्या समोर जर मित्रांनो 2 टिंब असले आणि प्लस राज्य असलं तर मित्रांनो सरळ बघा या 2 टिंबाला तुम्ही नो करू शकता। ओके, मनोराज्य या प्रकारे बघा आपली मित्रांनो ही विसर्ग संधी होईल। ओके, पुढचा प्रश्न, पुढील बघा अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। भारत माझा देश आहे या वाक्यातील मित्रांनो अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर म्हणजे अधोरेखित शब्द कोणता? भारत। तर भारत मित्रांनो या शब्दाची बघा जात कोणती आहे? तर ते म्हणजे जे की क्रमांक ड विशेषनाम आहे। कारण मित्रांनो देशाच्या नावाला विशेषनाम, एखाद्या व्यक्तीच्या नावाला विशेषनाम, प्राण्याच्या नावाला विशेषनाम, नदी प्रणालीच्या नावाला विशेषनाम, हिमालयाच्या नावाला मित्रांनो बघा ठिकाणी आपण विशेष नाम म्हणतो, जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना एवढं ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न पाचवा, अव्यय साधित विशेषणांना कोणते प्रत्यय लागतात? तर जे की क्रमांक बघा अ चा ला इल मित्रांनो बघा हे जे की अव्यय साधित बघा विशेषणांना मित्रांनो प्रत्यय लागतात। बघा जे की क्रमांक अ चा ला इल। ओके, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न सहावा प्रश्न, पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते? तर बघा मित्रांनो या चारीपैकी पुल्लिंगी नामाचं वचन न बदलणारा शब्द कोणतं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब हत्ती। मित्रांनो या हत्तीचं बघा मित्रांनो वचन न बदलणारा शब्द म्हणजे हत्ती हा मित्रांनो पुल्लिंग आणि स्त्रीलिंग मध्ये मित्रांनो बघा दोन्हीमध्ये या ठिकाणी समानच शब्द आहे। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की क्रमांक बघा ब बघा हत्ती या ठिकाणी आहे। यासोबत घोड्याचं घोडी होतं, माणसाचं स्त्री होतं, राजाचं मित्रांनो राणी होतं। ओके, पुल्लिंगी नाम आणि जे की स्त्रीलिंगी नाम। ओके, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे या चारीपैकी। तर मित्रांनो बघा लेखन नियमानुसार देखील तुम्हाला शुद्ध शब्द ओळखण्यासाठी एखादा तरी मित्रांनो प्रश्नसंच बघा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। म्हणून मित्रांनो या टाईपचे बघा संपूर्ण प्रश्नसंच तुम्ही या ठिकाणी परीक्षेला जाण्याअगोदर पाठच करूनच जा। ओके, कोणते प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत ते। तर जे की शुद्ध शब्द क्रमांक बघा क बघा क्षितिज मित्रांनो हे आहे, जे की क्षला पहिली विलांटी आणि तला पहिली विलांटी आणि ज शेवटी क्षितिज। ओके, लक्षात असू द्या। पुढे बघा पंख, पंख नाही बरं तर पंख या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पंख या शब्दाचा अर्थ जे की क्रमांक बघा ड चिखल असा होतो। पुढचा, मूर्ती भजकचा जर संबंध मूर्ती पूजकचा जर संबंध मूर्ती भंजकशी असेल तर अनुरागचा संबंध प्रश्नचिन्हासोबत म्हणजे अनुरागचा संबंध कशाशी असेल? तर जे की रागाशी असेल। क्रमांक बघा अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा,
धारेकरी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्द समूहासाठी उपयोगात येतो? तर धारेकरी हा शब्द बघा जे की तलवार बहादूर हे नाही, तर जे की क्रमांक बघा ब, धाऱ्याने जमीन कापणे मित्रांनो बघा या शब्दसमूहासाठी उपयोगात येणारा शब्द म्हणजे जे की धारेकरी हा शब्द आहे. ओके, पुढचा मात्रा घाल बघा, मात्रा चालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? मात्रा चालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ बघा जे की क्रमांक मित्रांनो इलाज चालणे असा होतो. पुढचा 12वा प्रश्न, सलाम या साहित्याचे लेखक कोण आहेत? तर सलाम या साहित्याचे लेखक बघा मित्रांनो जे की क्रमांक बघा ब, मंगेश पाडगावकर हे आहेत. ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. मित्रांनो काय करा बघा, नुसतं बघू नका, वही पेन घ्या, संपूर्ण प्रश्नसंच बघा लिहून घ्या आणि लिहून घेऊन बघा मित्रांनो पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. कारण मित्रांनो सांगतो 100% मित्रांनो परीक्षेमध्ये विचारली जातील या स्वरूपाची बघा ही संपूर्ण प्रश्नसंच आहेत, म्हणून एकही प्रश्न मिस करू नका, संपूर्ण प्रश्न पाहून घ्या. ओके, पुढचा 13वा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्यास सोडा व बघा बंदूक या हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणामध्ये कोणी दिला? तर बघा मित्रांनो जी की क्रमांक विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रांनो बघा असा जे की भाषणामध्ये मित्रांनो जे की संदेश एक दिलेला होता. पुढचा 14वा, महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला? तर जे की क्रमांक बघा ड, पोरबंदर या ठिकाणी झालेला होता. 15वा, मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार डॅश डॅश हे होय. बघा मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार मित्रांनो कोणतं आहे? तर जे की क्रमांक अ, हात कुऱ्हाड हे मित्रांनो बघा जे की मानवाने बनवलेलं मित्रांनो पहिलं बघा जे की दगडी हत्यार होय. पुढचा, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय बघा न्यायसंस्थेस आहे हे विधान कसं आहे? तर हे विधान बघा जे की पूर्णतः मित्रांनो बघा बरोबर आहे, जे की क्रमांक बघा ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. 17वा प्रश्न बघा, भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला. तर तो योग्य क्रम बघा कशा प्रकारे आहे? तर जे की क्रमांक लोकशाही, गणराज्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम मित्रांनो बघा या प्रकारचा तो बघा जे की योग्य क्रम आहे बघा जे की क्रमांक क लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न, लोहाच्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा रोग उद्भवतो किंवा होतो? तर लोहाच्या कमतरतेमुळे बघा जे की क्रमांक अ ड बघा ॲनिमिया बघा हा मित्रांनो बघा जे की रोग मित्रांनो उद्भवतो लोहाच्या कमतरतेमुळे. 19वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बघा वायूमुळे प्रदूषण जास्त होते? तर कोणत्या वायूमुळे बघा जे की प्रदूषण सर्वात जास्त प्रमाणामध्ये होते? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ, कार्बन मोनॉक्साईड या वायूमुळे मित्रांनो बघा प्रदूषण सर्वात जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न 20वा, नैसर्गिक वायू कोठे मिळतो? बघा मित्रांनो नैसर्गिक वायू हा जे की क्रमांक बघा ब, भूगर्भामध्ये मिळत असतो. बघा कलादान प्रकल्प ही योजना भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे? तर मित्रांनो बघा कलादान ही बघा जी की योजना भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे? तर जे की क्रमांक बघा अ, भारत आणि म्यानमार दरम्यान आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, तैवान देशात कोणते चक्रीवादळ आले आहे? तर बघा मित्रांनो तैवान या देशामध्ये कोणतं चक्रीवादळ या ठिकाणी आलेलं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब, दानस नावाचं चक्रीवादळ जे की तैवान या देशामध्ये आलेलं आहे. पुढचा, मुंबई शेअर बाजार स्थापनेला एकूण किती वर्ष बघा पूर्ण झालेली आहेत? तर जे की 150 वर्ष म्हणजे बघा जे की 150 वर्ष मित्रांनो बघा मुंबई शेअर बाजार स्थापनेला एकूण पूर्ण झालेली आहेत. पुढचा प्रश्न बघा, पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर जे की गीतांजली श्री मित्रांनो या व्यक्तीला मिळालेला आहे, या महिलाला. ओके, इंदोर सलग कितव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ बघा जे की शहर बनले आहे? तर इंदोर बघा सलग कितव्यांदा देशातील बघा जे की सर्वात स्वच्छ शहर बनले आहे? तर जे की बघा क्रमांक अ, 8व्यांदा मित्रांनो बघा बनलेलं आहे. पुढचा, हेनले पासपोर्ट इंडेक्स बघा 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर जे की क्रमांक ब, 77वा क्रमांक आहे. ओके, लक्षात असू द्या. 27वा, खाली दिलेल्या विधानातील बघा जे की वाढी बघा विधानातील वाढीसंबंधी कोणते विधान बघा योग्य आहे? या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर यापैकी मित्रांनो बघा जे की वाढीसंबंधी कोणतं विधान योग्य आहे? तर ते म्हणजे बघा जे की वाढ ही अनुवंशिक असते
हे विधान बघा जे की योग्य आहे मित्रांनो, बघा लक्षात असू द्या. क्रमांक बघा क. पुढे पुढचा, अनुभवातून संभवणाऱ्या बदलास काय म्हणतात? तर बघा जे की अनुभवातून मित्रांनो संभवणाऱ्या बदलास ज्या की या ठिकाणी क्रमांक बघा ड बघा अध्ययन असं म्हणतात. पुढे 29वा, पुढील व्याख्या बघा कोणाची आहे? तर जे की अमूर्त गोष्टींबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. ही व्याख्या कोणाची आहे? तर ते म्हणजे जे की क्रमांक बघा टर्मन या मित्रांनो बघा शास्त्रज्ञाची आहे. पुढे मानवी वर्तनाचे शास्त्र ही अशी व्याख्या कोणी केली? मानवी बघा वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या या ठिकाणी कोणी केली? तर जे की बघा क्रमांक वॉटसन मित्रांनो बघा या व्यक्तीने या ठिकाणी केलेली आहे मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या. पुढे बघा यशस्वी अध्यापन म्हणजे काय? बघा मित्रांनो यशस्वी बघा अध्यापन म्हणजे काय? तर जे की क्रमांक बघा परिणामकारक अध्ययन म्हणजे बघा जे की मित्रांनो यशस्वी अध्यापन होय. लक्षात असू द्या. पुढे 32वा, खालीलपैकी कोणती बघा अध्यापनाची तत्वे आहेत? तर मित्रांनो बघा जे की या चारपैकी कोणती बघा अध्यापनाची तत्व आहेत? तर ते म्हणजे बघा जे की व्यक्तिगत फरक मित्रांनो बघा जे की मित्रांनो सांगतो बघा तुम्हाला या ठिकाणी. हां बघा जी की बघा क्रमांक 2 वरील सर्व मित्रांनो बघा या ठिकाणी जी की मित्रांनो बघा व्यक्तिगत अध्ययनाची मित्रांनो बघा जी की अध्यापनाची तत्वे आहेत. म्हणजे बघा जे की सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्ध हे सर्व काही मित्रांनो बघा जे की व्यक्तिगत बघा अध्यापनाची मित्रांनो बघा तत्वे आहेत. ओके, जी की लक्षात असते बघा अध्यापनाची तत्वे. पुढे पुढीलपैकी कोणते थंड हवेचं ठिकाण नाही? तर या बघा चारपैकी मित्रांनो कोणतं जे की ठिकाण थंड हवेचं ठिकाण नाही? तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक ताडोबा हे मित्रांनो या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण नाही. पुढे 34वा प्रश्न, डॅश डॅशमध्ये किल्लारी लातूर येथे भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली. बघा मित्रांनो डॅश डॅशमध्ये किल्लारी लातूर येथे भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली. तर कोणत्या वर्षी? ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा 1993 या वर्षी. पुढे 35वा प्रश्न, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? तर जे की क्रमांक बघा नागपूर या शहरामध्ये आहे. पुढे 26वा प्रश्न, बालमानसशास्त्र म्हणजे काय? तर मित्रांनो बघा बालमानसशास्त्र म्हणजे काय? तर जे की क्रमांक बघा मुलाच्या वर्तन आणि बघा मानसिक विकासाचा अभ्यास म्हणजे जे की बालमानसशास्त्र होय. पुढे पुढचा 37, बाल विकासाचा बघा मित्रांनो पाया कोणत्या टप्प्यात घडतो? बाल विकासाचा पाया हा मित्रांनो जे की शैशवावस्थामध्ये मित्रांनो बघा घडत असतो. पुढे संज्ञात्मक विकास सिद्धांत कोणी मांडला? तर मित्रांनो संज्ञात्मक विकास सिद्धांत हा कोणी मांडला होता? तर जे की क्रमांक बघा पायाज या शास्त्रज्ञाने मांडलेला होता. पुढे 39वा प्रश्न, प्री ऑपरेशन स्टेज बघा मित्रांनो या ठिकाणी नाही तर प्री ऑपरेशन स्टेज कोणत्या वयात येते? तर प्री ऑपरेशन स्टेज हे मित्रांनो बघा कोणत्या वयामध्ये येते? तर जे की 2 ते 7 वर्षामध्ये मित्रांनो बघा ही ऑपरेशन स्टेज बघा मित्रांनो येत असते, जे की बाल्य व्यक्तीला मित्रांनो म्हणजे लहान लेकराला. ओके, पुढे शेवटचा प्रश्न, लहान बालक हे प्रौढ नसते असे कोणी म्हटले? तर लहान बालक हे बघा प्रौढ नसते असे कोणी म्हटले? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 2 बघा जे की जीन पियाजो मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, तर बघा मित्रांनो हे होती बघा जे की आपली आजची TET एक्झाम बघा 2025 साठीची मित्रांनो जे की 40 मित्रांनो टॉपचे मित्रांनो PYQ प्रश्न संच जे की मित्रांनो बघा तुमचे 90+ मार्क्स मित्रांनो बघा जे की फिक्स करून देणारी आहेत. म्हणून मित्रांनो जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील आपला हा आजचा बघा संपूर्ण भाग तुम्ही शेअर करा. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.